आदमपूर येथे बाळूमामांची जगाची भाकणूक 2026 साठी धक्कादायक संकेत. युद्ध, आजार, महागाई आणि सामाजिक अस्थिरतेचा इशारा. योगदान पोर्टल न्यूज खास रिपोर्ट. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर येथे पार पडलेल्या पारंपरिक सोहळ्यात यंदाची जगाची भाकणूक 2026 जाहीर करण्यात आली. बाळूमामांच्या नावाने करण्यात आलेल्या या भाकणुकीत देश विदेशातील अनेक गंभीर घडामोडींविषयी संकेत देण्यात आले असून भाविकांमध्ये याची मोठी चर्चा आहे. भाकणुकीनुसार भारत देशात एका मोठ्या राजकीय नेत्याच्या हत्येची घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तसेच जागतिक तणाव वाढत जाऊन तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काही काळ बंद राहण्याची शक्यता असून जगभर आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते असा इशारा देण्यात आलेला आहे. आरोग्याच्या दृष्टीने धक्कादायक संकेत देताना कोरोनापेक्षा मोठा भीतीदायक आजार मग जगासमोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महागाईचा भस्मासूर सुटेल आणि सामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडेल असंही सांगण्यात आलेलं आहे. राजकीय घडामोडींविषयी बोलताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तसेच पैसे न खाणारा राजकारणी सापडणार नाही असा समाजातील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा उल्लेख भाकणुकीत करण्यात आलाय. धार्मिक संकेतांबाबत बोलताना कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून सकाळी पाणी येण्याचा संकेत असल्याचं सांगण्यात आलं असून त्याचा अर्थ संकटाची चाहूल असा घेतला जातो आहे. सामाजिक परिस्थितीबाबत अनेक चिंताजनक संकेत व्यक्त करण्यात आलेले आहेत. तरुण पिढी वाईट मार्गाला लागण्याची शक्यता, भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागणाऱ्या घटना, तसेच जगभर फसवणूक वाढण्याच्या प्रकार आणि घटना वाढतील असंही नमूद करण्यात आलेलं आहे. याशिवाय अल्पवयीन मुलींशी संबंधित धक्कादायक घटना घडण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. नैसर्गिक परिस्थितीबाबत बोलताना उन्हाळ्यातच पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच रेल्वे आणि मोठ्या वाहनांचे मोठे अपघात घडण्याचे संकेत देण्यात आले आहेत. भाकणुकीत एक गंभीर सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे. वागा वागा, सत्याने वागा, कारण जगात सत्य फाशीवर जाईल. जो खरं बोलेल तो खोटा ठरेल, जो खोटं बोलेल त्याचं खरं मानलं जाईल. तसेच जगात अनेक हिंदू देश निर्माण होतील अशी भविष्यवाणी करण्यात आलेली आहे. पुढे संहाराची तळाची पाळी आपल्या देशावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे मानवाने सावध राहण्याचा संदेश देण्यात आलेला आहे. आदमपूर येथे दरवर्षी होणाऱ्या या पारंपरिक जगाच्या भाकणुकीकडे अनेक भाविक श्रद्धेनं पाहतात. मात्र तज्ज्ञांच्या मते अशा भाकणुका श्रद्धा आणि परंपरेचा भाग असल्या तरी त्याकडे विवेकाने पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे. योगदान पोर्टल न्यूज जगाच्या भाकणुकीवर खास रिपोर्ट.